तर फ्रेंड्स, आपण गणेश पुराणातला 5वा अध्याय पाहतोय, सोमकांतांची पूर्वजन्मकथा. तर स्टार्ट करूया. दुसऱ्या दिवशी प्राप्तकाळी नित्यकर्मे आटोपून भृगु ऋषींनी सोमकांत व सुधर्मास आपल्या जवळ बोलवले आणि त्यांना राजाचे पूर्वजन्मचरित्र सांगू लागले. भृगु म्हणाले, वैंद्य पर्वताजवळ कोलार नावाच्या एका सुंदर नगरात चिद्रूप नावाचा एक श्रीमंत वैश्य राहत असे. सुभगा नावाची त्याची पत्नी गणेश गुणरूपशील संपन्न अशी पतिव्रता ती स्त्री होती. कामदा हा त्यांना फार उशीर झालेला मुलगा. तो स्वरूप सुंदर होता. एकमेव अपत्य म्हणून उभयंतांनी त्याचे लाडाकोडात संगोपन केले. वयात आल्यावर चिद्रूपने कुटुंबिनी नामक एका सुंदर मुलीशी त्याचा विवाह केला. ती पतिभक्तपरायण अशी पतिव्रता स्त्री होती. कुटुंबिनी 7 पुत्र व 5 कन्या अशी 12 अपत्ये झाली. मुलाचा संसार सुखाचा चाललेला पाहून चिद्रूपने कृतार्थाने डोळे मिटले. सुभाग सती गेली. मातापित्यांच्या पाशात सर्व धन कामदाच्या हातात आले. लाडाकोडात वाढल्याने किंचित हट्टी झालेल्या कामदास द्रव्याने रक्षण आणि वृद्धी कशी करावी याचा पोच नव्हता. अविचाराने द्रव्य उधळीत तो मनसोक्त मौज करू लागला. कुटुंबिनीने त्यास परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण हेकेखोर कामदाने तिचे ऐकले नाही. अल्पावधीतच कामदा कफल्लक झाला, इतका की सरते शेवटी त्यास स्वतःचे घरही विकावे लागले. पत्नी मुलास माहेरी पाठवून देत कामदाने आलेले द्रव्यही उधळले. त्यानंतर चोऱ्या, जुगार, धमक्या, लबाडी, फसवणूक अशा नाना प्रकारांनी तो लोकांना त्रास देऊ लागला. खोटे दस्तऐवज तयार करणे, काढलेले कर्ज बुडविणे या गोष्टीत तर तो पारंगतच होता. त्याच्या उपद्रव्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना राजाकडे घाराने घातले. त्यांच्या तक्रारीने न्याय देण्यासाठी राजाने कामदास हद्दपार केले. हद्दपारीने तर त्याच्या कारवायांना अधिकच ऊत आला. अरण्यात वास्तव करून त्याचे वाटमारी सुरू केली. दिवसाढवळ्या वाटसरूंना लुबाडावे, वेळेप्रसंगी त्यांचा प्राण घ्यावा, दुबळ्यांना त्रास द्यावा, कुणी वरचढ भेटल्यास पळून जावे, मौजखातर पशुपक्ष्यांच्या हत्या करावी, अशी अनेक कुकर्मे करून त्याने अनेक दुष्टांना आपल्या पदरी आश्रयही दिला होता. अरण्यात प्रचंड वाडा बांधून आपल्या पत्नी व मुलासह तो तिथेच वास्तव्य करू लागला. वाटमारी करून त्याचा प्रपंच व्यवस्थित चालत होता. एके दिवशी अकस्मात एक विलक्षण घटना घडली. वाटमारी करीत असताना त्याने एका दुर्बळ ब्राह्मणास हटकले आणि त्याच्या मनगटास धरून स्वतःजवळील द्रव्य देण्याविषयी दर्दावले. स्वतःजवळ द्रव्य नसल्याने हा आपला निश्चितच जीव घेणार या भीतीने ब्राह्मण थरथर कापू लागला. स्वतःच्या प्राणाची भीक मागत सद्गदित स्वरात तो ब्राह्मण काकुळतेने म्हणाला, बाबा रे, तू तर श्रीमंत आहेस. असे असताना या गरीब ब्राह्मणाचा जीव घेऊन तुला काय मिळणार? मी मेल्यावर माझ्या पत्नीने काय करावे, कुठे जावे? आता तूच माझा मायबाप हो आणि पुत्र समजून मला जीवदान दे. ब्राह्मणाचे रक्षण करणे यासारखे थोर धर्मकृत्य नाही. माझा घात केल्यास हजारो वर्ष नरकयातना भोगशील. तरी तू सावध हो, उगीच अविचार करू नको. पण दुष्ट कामदास काही त्याची दया आली नाही आणि दुसऱ्या क्षणी त्याने तलवारीने ब्राह्मणाचे मुंडके धडा वेगळे केले. नाना प्रकारची पापकर्मे करून निर्दयी झालेल्या कामदाने पुढे हजारो हत्या केल्या होता. कामदा वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागला. म्हातारपणामुळे त्याचे शरीर थकले, दृष्टी तेज मंदावले, नाना रोगांनी त्याला पछाडले, झोप उडाली. घरातील मंडळी त्याचा तिरस्कार आणि अनादर करू लागले. जीवनाची वास्तविकता तो उघड्या डोळ्यांनी अनुभवत होता. या सर्व प्रकारांनी त्रस्त झालेला कामदा तापाच्या अग्नीत अहोरात्र होळपू लागला. त्यास मनशांतीसाठी दान धर्म करावासा वाटला, पण कोणी ब्राह्मण त्याच्याकडून दान स्वीकारण्यास तयार होईना. उलट त्याच्याशी बोलावे लागले, म्हणून अनेकांनी प्रायश्चित्त घेतले. या प्रकारांनी त्यास अधिकच वाईट वाटले. त्यास पुण्यकर्म करावेसे वाटत होते, पण गतकर्म आड येत होते. शेवटी स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने तो राहत होता त्या अरण्यातील एक जीर्ण व पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरवले. या कामी एका परिचित ब्राह्मणाचे साह्य घेऊन त्याने स्वतःजवळचे सर्व धन खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. इतकेच करून तो थांबला नाही, तर देवालयाभोवती त्याने प्रशस्त बाग लावली आणि तिथे 4 विहिरीही बांधल्या. उरलेले धन त्याच्या अपतेष्टाने आपलेसे केले. या कार्यानंतर अल्पकाळातच कामदा मरण पावला. यमदूतांनी त्याचे फार हाल केले. बराच कालावधी तो भयंकर नरकात यातना भोगीत खितपत पडला होता. त्यानंतर कामदास यम आणि चित्रगुप्त यांच्या सन्मुख उपस्थित करण्यात आले. यावेळी तो अगोदर पुण्य भोगशील की पाप अशी यमाने पूजा केली.
करताच मी आधी पुण्य भोगेन असे त्याने उत्तर दिले. त्याच्या इच्छेनुसार पुण्य भोगण्यासाठी यमाने सौराष्ट्रातील एका प्रांताच्या राजाच्या पोटी कामदास जन्मास घातले. हे राजन, पूर्वजन्मीचा पापी कामदा तूच आहेस. पुण्य असेपर्यंत तू राजसुखाचा ऐश्वर्याचा उपभोग घेतलास आणि पुण्यक्षय झाल्याबरोबर पाप भोगण्यासाठी तुला ही व्याधी झाली आहे. भृगुमुखातून स्वतःचे पूर्वव्रत समजता सोमकांतास आश्चर्य वाटले. श्रमभ्रमात पडून तो संशयग्रस्त झाला. काहीही न बोलता निमूटपणे बसून राहिला. तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेकविध पक्षी बाहेर पडून त्यालाच टोचू लागले. आधीच शस्त्रगीत असलेला राजा पक्ष्याच्या चंचुप्रहाने होत असलेल्या असह्य वेदना न साहावून आरडू लागला. तळमळतच या घटनेसंदर्भात त्यांनी भृगूकडे विचारणा केली. ऋषीश्रेष्ठा, आपल्या आश्रमाचे स्थान निर्भर आहे. असे असतानाही माझ्यासारख्या गलितगात्र रुग्णावर हे पक्षी का तुटून पडले आहेत? यावर भृगूंनी उत्तर दिले, राजन, वेदवत्या आणि त्रिकालाचे ज्ञान असणाऱ्या माझ्यासारख्या सत्यवचनी ऋषीच्या वक्तव्याविषयी तुझ्या मनात संशयाने घर केले. म्हणूनच या रूपाने याचे फळ तुला भोगावे लागत आहे. भिवू नकोस आणि चिंताही करू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मग बघ, माझ्या केवळ हुंकाराने सर्व पक्षी नाहीसे होतील. त्यानंतर भृगूंनी हू असा हुंकार भरताच पक्षी अदृश्य झाले. या सर्व प्रकारामुळे सोमकांतास आश्चर्याचा धक्का बसला. तर हा होता 5वा अध्याय. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.